प्रोटीनचं म्हणाल तर आयुर्वेदामध्ये प्रोटीन्सचा डायरेक्ट संदर्भ मिळणं हे अशक्यप्राय आहे. कारण आपला आयुर्वेदच 5000 वर्षापूर्वी निर्माण झाला आहे. तेव्हा प्रोटीन्स वगैरे अशा काही संकल्पना नव्हत्या. तेव्हा मांस माहिती होतं, हाडं माहिती होती. त्याच्यामुळेच आयुर्वेदामध्ये मनुष्याच्या शरीराच्या सदृश, मांसाच्या सदृश जे जे मांस आहे, म्हणजे आजा मांस म्हणजे बकऱ्याचं मांस आहे हे सांगितलेलं आहे. परंतु ही जी मांस जी असतात ती जास्त खाल्ली तर त्याच्यामधल्या प्रोटीनचा ताण आपल्या वेगवेगळ्या सिस्टीमवर येऊ शकतो. त्याच्यामुळे प्रोटीन खाणं आणि शरीर वाढण्यासाठी खाणं हा कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये नाही आहे. त्याच्यासाठी आयुर्वेदाने षडरसात्मक आहार दिलेला आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या शरीरामधले मसल वाढवायचेच असतील तर त्यासाठी आयुर्वेदाने वेगळे उपाय दिलेले आहेत. त्याच्यासाठी माश म्हणजे उडदाची डाळ सांगितलेली आहे. ही उडदाची डाळ माश तेल किंवा महामाश तेल याच्यामध्ये आयुर्वेदाने वापरलेली आहे. याशिवाय तुम्ही माश उकडूनही खाऊ शकता, भिजवूनही खाऊ शकता, म्हणजे उडीद भिजवून आणि उकडून खाऊ शकता. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीराला प्रोटीन्स मिळू शकतात. आणि जर प्रोटीनचं म्हणाल, आता प्रोटीन्स आपण आता बाऊ केलं जातं की प्रोटीन्स खाल्ले पाहिजेत. प्रोटीन्स खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे मसलचं डिस्ट्रक्शन होतं ते भरून येईल. परंतु आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे, तर आयुर्वेदाचं म्हणणं असं आहे की तुमच्या मसलच्या पेशीमध्ये असणारे, पेशीला विभाजित करणारे जे गुण आहेत ते वाढवायचे. म्हणजे मसलच्या जे पेशी आहेत ते 1च्या 2, 2च्या 3 झाल्या तर आपोआपच तुमचे मसल्स वाढणार आहेत. मसलचा आकार वाढण्यापेक्षा मसल्सच्या पेशींची संख्या वाढणं हे आयुर्वेदाला अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही जर मांसाला पोषक अशा इतरही गोष्टी, व्हेज गोष्टी जरी खाल्ल्या तरी तुमच्या शरीरामध्ये, मसलमध्ये पेशींना एक प्रकारचं पोषण मिळणार आहे. परंतु आयुर्वेदामध्ये अश्वगंधा आहे, शतावरी आहे, विदारीकंद आहे, कवचबीज आहे, नंतर वाराही कंद आहे, मुसळीकंद आहे, अशी जी औषधं सांगितलेली आहेत, गुळवेल आहे, ही जी सगळी औषधं आहेत ही औषधं तुमच्या मसलमधल्या सेलमध्ये मसलच्या पेशींना वाढवण्याची जी सवय आहे त्याला ते प्रमोट करत असतात. म्हणजे थोडक्यात तुमच्या मसलच्या पेशी वाढवण्यासाठी ही औषधं प्रवृत्त करतात. त्यामुळे तुम्हाला वेगळा मांसाहार करायची गरज अजिबात पडत नाही. हे आयुर्वेदाचं मूळ आहे. त्यासाठी तुम्हाला काही उदाहरणं देतो. गवा घ्या, गव्याचं वजन जास्त असतं, रानगवा जो असतो तो. हत्तीचं वजन जास्त असतं, त्याच्या पेशी वाढत असतात. आणि हत्ती आपल्याला माहिती आहे किती मोठा असतो ते. हे प्राणी गवत खातात, झाडाचे पानं खातात, परंतु मांसाहार करत नाही. तरी त्यांचं शरीर वाढत जातं, लहानपणापासून मोठं होत जातं. याचं कारण त्यांच्या पेशीमध्ये तसे गुण असतात. हेच गुण आयुर्वेदामध्ये काही औषधांनी जर आपण आपल्या पेशीमध्ये वाढवले तर त्याचा उत्तम परिणाम आपलं शरीर वाढण्यासाठी होऊ शकतो. आणि ही जी औषधं मी सांगितली आहेत म्हणजे काय, अश्वगंधा, शतावरी, कवचबीज, विदारीकंद, वाराहीकंद, मुसळीकंद, ही जी औषधं आहेत, गुडूची आहे, ही जी औषधं आहेत तुम्ही शरीरामध्ये घेतल्यानंतर त्याचं पचन झाल्यानंतर त्याचं चयापचय होऊन, चयापचय क्रिया किंवा मेटाबॉलिझम व्यवस्थित होऊन तुमच्या पेशींमध्ये त्याचं कन्व्हर्जन व्यवस्थित होतं. आणि पेशींमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर पेशींची जी सवय आहे, पेशींची तरुण राहण्याची सवय वाढते, पेशींमधून दुसरी पेशी निर्माण होण्याची ताकद निर्माण होते. असं केल्यामुळे तुमचे मसल्स आणखी दृढ होतात, तुमची हाडे आणखी दृढ होतात आणि तुमचं शरीर सुडौल दिसायला लागू शकतं.